नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सु. ल. खोटवड यांच्या वराती मागून घोडं या कथासंग्रहातली कथा, डायरी एका चोराची. 10 जानेवारी. विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी मिळणं हल्ली चोरीच्या धंद्यात लय अवघड झाले. अप्पल पोटेपणामुळं हा धंदा अडचणीतच आलाय. चोरीचाच माल चोरायचा म्हणजे याला काय अर्थ आहे राव? चोर असले म्हणून काय झालं, नैतिकता नको आहे पाळायला. काल आम्ही तिघांनी एक घरफोडी केली. चांगला 25 तोळ्याचा माल हाती आला. पण पहाटे वाट करायला बसलो तर 15 तोळे भरत होते. नेकलेस आणि लक्ष्मी हार गायब दिसत होता. माझा तर त्या दोघांवर संशय होता. नाही खात्रीच होती. आता असं एकमेकांना फसवलं तर धंद्याला बरकत येणार कशी? पण ग बसलो. माझ्या वाट्यावर 5 तोळ्याची जाडजूड चेन आली. घरी आलो. बायकोला झोपेतनं उठवलं. तिला चोर कप्प्यातनं 5 तोळ्याचा राणी हार काढून दिला. तो हार बघितला आणि एकदम खुश झाली. एकदम ताजा आहे, आत्ता घरफोडीत मिळालाय. तू सारखी म्हणायची ना, राणी हार पाहिजे, राणी हार पाहिजे, राणी हार पाहिजे. मुद्दाम तुझ्यासाठी बाजूला ठेवलाय. आणि ही 5 तोळ्याची चेन ठेव. बायको खुशीनं गाडाबाडा लोळायला लागली ना. मग मी बी आनंदाच्या भरात पाण्याशिवाय अख्खी इंग्लिश लावली तोंडाला आणि तसाच झोपलो. 15 जानेवारी. पाकिटमारीची PMT मधली लाईन आज विठोदादाकडनं 1 लाखाला विकत घेतली. ST स्टँडमधली लाईन 50,000ला देत होता जगूदादा. पण ST स्टँडपेक्षा बसमधली लाईन केव्हाही चांगली. या लाईनीवर आता आपली 15 माणसं आहेत. त्यामुळं बक्कळ पैसा मिळेल अशी आशा आहे. पाकिटमार करणाऱ्यांना परत एकदा ट्रेनिंग दिलं पाहिजे ना असं वाटते. पोलिसांना 10,000चा हप्ता ठरवून दिलाय. आता काही टेन्शनच नाही. 16 फेब्रुवारी. आज पाकिटमारीतल्या धंद्याचा हिशोब केला. अख्ख्या महिनाभरात मला 50,000च मिळाले होते. मी पेपरमधली चोरीच्या बातम्यांची कात्रणं काढली. 3 लाखाच्या वर पाकिटमारी झाली होती. म्हणजे गोढं कुठंतरी पेंड खात होतं. या धंद्यात बी फसवेगिरी वाढली. मालकाला फसवण्याचं हे पाप कुठं फेडते आणि कोणाला माहिती. यातले अनेक पोरं पदवीधर आहेत. नोकरी नाही म्हणून दिवसभर उन्हात आणत बोंबलत हिंडत होती. मी लावलं त्यांना अन्न पाण्याला तर माझ्याशीच गद्दारी केली राव. साधी उपकाराची जाणीव पण नाही त्यांना. अशाने त्यांना नरकात तरी जागा भेटन का? 5,000चं पाकिट मारलं तरी त्यात 500च मिळालं असं सांगतात. आता त्यांच्यावर 5 सुपरवायझर नेमतो म्हणजे मग माझी फसवणूक नाही व्हायची. 4 मार्च. अष्टपुत्रे सोनाराकडं आज दुपारी गेलतो. मला बघताच त्यांनी मला आतल्या खोलीत नेलं. मी 20 तोळ्याचा माल त्याच्या पुढं टाकला. पोराला दवाखान्यात ॲडमिट केलंय असं त्याला सांगितलं. अष्टपुत्रेनी 4 वेळा माल खालीवर केला, घासून बघितला आणि 1 लाखाच्या वर 1 रुपया बी देणार नाही असं म्हणला. मी म्हणलं, शेठ 5.5 लाखाचा माल आहे, घट धरता किमान 4 लाख तरी द्या. तर म्हणला, अरे बाबा तुमचा चोरीचा माल असतो, त्यात मोठी रिस्क असती, उलटं पालटं झालं तर पोलीस आम्हालाच पकडून नेते. त्या सोनाराने मला ऐकवलं. माझ्या नडीचा फायदा घेत होता तो. अनेकदा त्यांनी मला असं फसवले. उगं त्याची 4 मजली बिल्डिंग झाली होय. एक ना एक दिवस तुला धडा शिकवणारच असं मी मनातल्या मनात म्हणलं आणि 1 लाख रुपये घेतले. नाराजीने तिथनं बाहेर पडलो. 10 मार्च. या पोलीस लोकांचं मला काही कळलं झालंय. आज सकाळी एका पोलिसाने मला अडवला आणि म्हणला, हप्ता वाढून पाहिजे. महागाई किती वाढली माहिती नाही का? साहेबांनी सांगितलंय सगळ्याचे हप्ते दुप्पट करा. तेव्हा या महिन्यापासून हप्ता दुप्पट द्यायचा, नाही तर दंड पडन. आवाज वाढवतच दम दिला मला. मी लयच काकुळतीला आलो. म्हणलो, साहेब जरा सबुरीने घ्या. धंद्यात लय मंदी आली. रोजचा खर्च बी बागानं झालाय. दंडात तोट्यात चाललाय म्हणून सरकार काय आम्हाला अनुदान देते का?
डोक्यावर इथं कर्ज वाढत चालले, घ्या थोडे दिवस सांभाळून. तर म्हणला ते तुमचं तुम्ही बघा, नाही तर तुम्हाला लोकांना आतमध्ये घ्यायला लागन. सोनसाखळीच्या चोऱ्या वाढल्या आहेत म्हणून पब्लिकलाही बॉम्बा मारते, त्या केसखाली तुम्हाला अटक करायला लागन. पोलिसांनीच आता असं म्हणलं, मी खालच्या मानेनी बघतो काहीतरी करतो असं म्हणलं. आता यांचे हप्ते भागवण्यासाठी कुठंतरी मोठी चोरी करायला पाहिजे. बघू नशिबात काय असेल ते, स्वतःशीच म्हणलो. 2 एप्रिल. या बायको पुढं तर मी हात टेकले. तसं पाहिलं तर तिचा शब्द मी कधी खाली पडू देत नाही. तिने कोणचाही हट्ट केला तरी मी तो पुरवतोच. पण तेच आता माझ्या अंगलट यायला लागले. काल मला म्हणली मला भारीतल्या भारी नवीन 3-4 साड्या घेऊन या. तिचा हट्ट पुरवायचा म्हणून मी रात्री 1:30च्या सुमाराला ड्युटीवर गेलो. दुपारी साड्याचं मोठं दुकान बघून ठेवलं होतं. तिथं गेलो तर वॉचमॅन झोपला होता, त्यामुळं काय फार प्रॉब्लेम नाही आला. मग काय हो, आतमध्ये गेलो, भारीतल्या 4-5 साड्या चोरल्या, घरी घेऊन आलो. बायको खुश होईन असं वाटलं होतं, पण कसलं काय हो, या साडीचा पोतच बरोबर नाही, या साडीचा पदरच भांगारे, या साडीचा कलरच बडबटीत आहे, ती साडी मला मॅचच होणार नाही, असं म्हणून सगळ्या साड्या नापसंत केल्या. आणि या साड्या बदलून मला दुसऱ्या घेऊन या असा हट्टच धरला. मी म्हणलं, अगं या चोरीच्या साड्या आहेत, त्या काय आपण पैसे देऊन खरेदी केल्या का, करायचं थोडं ॲडजस्ट. पण बाई काय ऐकायला तयार नाही. तुम्ही या साड्या बदलून आणा असा हट्टच तिने धरला. नाही तर म्हणली, असं करा, त्या दुकानात मी येते तुमच्याबरोबर, म्हणजे मला माझ्या आवडीनुसार साड्या घेता येतील. म्हणलं, तू ये माझ्याबरोबर, म्हणजे दोघं बी अलगद जाळ्यात सापडू. काय तू यायची गरज नाही, मी आणतो बदलून साड्या. परत रात्री त्या दुकानात गेलो, आधीच्या साड्या तिथं ठेवून दिल्या आणि दुसऱ्या 8-10 साड्या घेऊन आलो. खरं तर आमच्या धंद्याच्या नीतिमत्तेत ते असलं बसत नाही. एका ठिकाणी चोरी केल्यानंतर परत किमान 6 महिने तरी त्या ठिकाणी चोरी करायची नाही असा आमचा नियम आहे. पण स्त्री हट्टापुढा असले नियम भाषणात गुंडाळून ठेवायला लागतात ना. बरं, बायकोला अनेकदा धीर पण नसतो. घरातली साखर तांदूळ तेल संपले, लगेच घेऊन या असं सांगितलं. आता या गोष्टी काय माझ्यासारख्याला लगेच आणता येतात का? म्हणजे किराणा मालाचं दुकान बंद झालं पाहिजे, रात्रीचे 1-1:30 वाजले पाहिजे, तर आपल्याला ह्या गोष्टी मिळणार ना. एकदम जेंटलमन माणसासारखं जगून आपल्याला काय उपयोगाचं आहे का? मग रात्री 1:30 वाजता तिला या सगळ्या गोष्टी आणून दिल्या, तेव्हा कुठं तिचा जीव भांड्यात पडला. 25 एप्रिल. आज सकाळी थोरल्या मुलाबरोबर माझा वाद झाला. त्याला म्हणलं, आधी आपल्या धंद्यातलं पहिल्यापासून नीट शिकून घे, पण ते काय त्याला मंजूर नाही. अहो, नव्या पिढीला दमच धरवत नाही हो. यांना कसं सगळं झटपट पाहिल, पायरी पायरीने वर जायचं असतं, हे यांना समजतच नाही ना. अरे आम्ही या धंद्यात येण्यापूर्वी किती काबाड कष्ट उपसलेत, तेव्हा कुठे हे दिवस आलेत. धंद्यात येण्यापूर्वी ट्रेनिंग पिरियड पूर्ण करायला नको का? पण या पोराला काय ते मंजूरच नाही. त्याला डायरेक्ट घरफोडीचं प्रमोशन पाहिजे. असं कसं चालन? आधी त्यांनी पाकिटमारीसारख्या गोष्टीपासून सुरुवात केली पाहिजे का थेट एकदम शिडीची पायरीच गाठायची? आणि बायको बी त्याची बाजू घेते, तुमच्याबरोबर त्याला घेऊन जात जा म्हणली. आता बाप लेकांनी एका वेळी कामगिरीवर जाऊ नये हा आमचा बेसिक नियम आहे. म्हणजे उद्या एखाद्याला पकडलं, झाली अटक, तर त्याला सोडवून आणणं, जामीन करणं ही कामं कोणी करायची? आमच्या वाडवडिलांनी हा नियम कशासाठी केला? पण बायको आणि पोरासाठी हा नियम बी मला तोडायला लागन असं दिसते. 5 जून. आज सकाळी सकाळीच इन्स्पेक्टर मानकामेंचा फोन आला. पोलीस ठाण्यात येऊन भेट असा निरोप दिला. पोटातच गोळा आला. हप्ता कमी दिला म्हणून डायरेक्ट इन्स्पेक्टरचा फोन, म्हणजे लय वाईट ना. काहीतरी झेंडू देणार मागं लावून, पैसे बी ओकळणार. आली मला कल्पना, आलीच. अहो, इन्स्पेक्टर मानकामे म्हणजे लय डेंजर माणूस. येळेवर हप्ता नाही पोचला तर पोलीस शिपायापासून 2 नंबरवाल्यांचं काय खरं नसतं. पैसे हातात येईपर्यंत सळो का पळो करून सोडतात. आता या ठाण्यासाठी 5 लाख वरिष्ठांच्या तोंडात कोंबलेत, ते वसूल कसे करू असं आपल्यालाच ऐकवणार.
खरं तर 3 महिन्यात त्यांनी 5 लाख व्याजासकट वसूल केलेत. मला खात्री हो, पण आपल्याला असं उघड बोलता येत नाही ना. आपण ठरलो शेवटी एक चोर. आपल्याला पोलिसाविषयी असं बोलायचा अधिकारच नाही ना, कारण ते तर आपले तारणहार आहेत. त्यांच्या जीवावर आपला धंदा व्यवस्थित चालू आहे, मला कल्पना आहे ना त्याची. खरं तर माझ्या खिशात रुपये बी शिल्लक नव्हता, पण पोलीस ठाण्यात जायचं म्हणजे रिकाम्या हातानं नाही ना जाता येत. मग दोघा तिघा मित्रांकडनं हात उसने घेतले. चोरी केल्यावर परत करतो असं आश्वासन दिलं. तेव्हा कुठं 10,000 जमा झाले. 6 जून. आज दुसऱ्या दिवशी दुपारी 10,000 रुपये घेऊन सरळ पोलीस ठाणं गाठलं. इन्स्पेक्टरनी थेट केबिनमध्येच बोलवलं. माझ्यासाठी चहा आणि खारी बिस्किटं बी मागवली. अहो चाटत पडलो ना मी. सूर्य काय पश्चिमेला उगवला काय असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला. इन्स्पेक्टर साहेब म्हणले, हे बघ मारुती चिलटे, मी जरा अडचणीत सापडलोय, मला तुझी मदत पाहिजे. अहो हे म्हणजे साहेब शिवाला उंदरांनी मदत करण्यासारखं आहे. काय उपमा सुचली नाही का मला. मी तर स्वतःची पाठच थोपटून घेतली. ते म्हणले, हे बघ गेल्या आठवड्यात रसिकनगरमध्ये मोठी घरफोडी झाली. चोरीचा तपास लागत नाही म्हणून साहेबांनी माझी केली बिनपाण्याने. 2 दिवसात तपास नाही लागला तर माझी चंद्रपूरला बदली करतो अशी मला धमकी बी दिली. तेव्हा तू मला मदत कर म्हणले. मी म्हणलं, पण साहेब त्या घरफोडीशी माझा काही संबंधच नाही. गेल्या महिन्याभरापासून मी शिकलीवर आहे. ती घरफोडी कोणी केली मला खरंच माहीत नाही हो. मी काकोळतीला आलतो हे बोलताना. तर म्हणले, अरे बाबा मला माहिती आहे तू या प्रकरणात नाही आहे, पण माझी बदली टाळण्यासाठी तुला या घरफोडीत आत जायचे. मीच ती घरफोडी केली असा जबाब फक्त तू द्यायचा. काय 1-2 महिने जेलात काढायला लागतील. ते जामीन बिमीन सगळी व्यवस्था मी करतो आणि तुझ्या घरी दर महिन्याला 10,000 रुपये पोचतील असं मी बघतो. मी फक्त बरं बरं एवढंच म्हणलो. काय तशी आम्हाला या गोष्टीची सवय असते हो. गुन्हा करतो एक जण, जेलात जातो दुसरा, असं अनेक वेळा होतं बरं का आमच्यात. अर्थात म्हणजे ते आमच्यातलं अंडरस्टँडिंग असतं. पण पोलिसांची अडचण म्हणून त्यांच्यासाठी जेलात जायची माझी पहिलीच येळ. मग सौदा काय वाईट नव्हता ना. साहेबांनी टेबलमधनं 10,000चा बंडल काढला, माझ्या पुढ्यात फेकला. म्हणले, आता घरी जा, आमचे पोलीस तुला तिथनं पकडून आणतील. मी लगेच तो बंडल ताब्यात घेतला, खिशात टाकला. अहो 10,000 द्यायला गेलेलो मी, 10,000 घेऊन आलतो. तासाभरात 2 पोलीस घरी आले. मग त्यांनी मला रीतसर अटक केली, पोलीस ठाण्यात आणलं. 7 जून. मानकामीनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. रसिकनगरमधल्या घरफोडीचा तपास लागला असून मुख्य आरोपीला पकडलंय असं सांगितलं. मुद्देमाल बी ताब्यात येईन असं सांगितलं. मग एका सुतळ्याच्या तोड्यावरनं आरोपीचा माग आम्ही कसा घेतला, त्याला अटक कशी केली, त्यांनी दिलेला कबुली जबाब, अशी कंप्लीट सिनेमा स्टाईल स्टोरी त्यांनी पत्रकारांना ऐकवली. आईला ह्यो साहेब एवढा चालू असेन असं वाटलं नव्हतं. स्वतःचं लय उदो उदो करून घेत होता आणि ते बी खोटं बोलून. आयो. आता दुसऱ्या दिवशी याच्या हुशारीची कहाणी फोटो सकट पेपरात येणार मला खात्रीच पटली. मग मी बी घरफोडीत 50 तोळ्याचे दागिने मिळाले असून ते सगळे दागिने मी अष्टपुत्रे सोनाराला विकले असं जाबानीत सांगून टाकलं. म्हणलं अष्टपुत्र्या मला फसवतोय, बघ आता आपल्या कर्माची बळं. 8 जून. घरफोडीतला आरोपी म्हणून माझी रवानगी जेलमध्ये झाली. जुने मित्र भेटले. अनेकांनी लय दिवसांनी भेट झाली म्हणून प्रेमाने माझा गालगोच्छा बी घातला. आतमध्ये आपलं कंप्लीट व्यवस्थित चाललं होतं. पोलिसांना पैसे दिल्यावर सगळं व्यवस्थित मिळत होतं. गायच्या गोटका बिडी काडी इतकंच काय, दारू बी मुबलक मिळायची. अधूनमधून चिकन मटण बी खायचो दाबून. बरं काय कमी पडलं तर मोबाईलवरनं मागवायचो. आपल्याला मोबाईल वापरायला फुल्ल परमिशन. बायकोशी पोरांशी मस्त मोबाईलवरनं गप्पा हाणायचो. बाकी साहेब कसा बी असला तरी शब्दाला जागणारा होता बरं का. दर महिन्याला माझ्या घरी 10,000 देत होता. 8 ऑगस्ट. 3 महिने आतमध्ये राहिल्यावर आज माझी सुटका झाली. मला सोडू नका, अजून 3-4 महिने इथं ठेवा असं मी पोलिसांना विनवून सांगत होतो. पण माझं काय ते ऐकत नव्हते. भरपूर खाणं पिणं, उरलेला वेळ आरामानं आरामच. हे असे आपले जेलमधले दिवस. इतकं सुख तर बाहेर भेटत बी नाही.
15 ऑगस्ट. इन्स्पेक्टर साहेबांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याची बातमी आज पेपरमध्ये छापून आली. 200 रुपयाचा पुष्पगुच्छ घेऊन त्यांना भेटायला गेलो. माझ्यासारख्या अनेक 2 नंबरचे धंदे करणारे मोठे मोठे पुष्पगुच्छ घेऊन साहेबांना भेटायला आलते. बाई काय म्हणा, पण मानकामेचा 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांमध्ये लय मोठा वट आहे, खात्रीच पटली माझी. 25 ऑगस्ट. रसिकनगरमधल्या घरफोडीतल्या 50 तोळ्याचा माल अष्टपुत्रे सोनाराला विकला असं जबानीत मी म्हणल्यावर मानकामेने त्याला सळो का पळो करून सोडलं होतं. त्याच्याकडून 4 लाख उकळल्यावरच मानकामे गप्प झाले असं मला कळलं. आईला याचं हे भारी आहे. म्हणजे माझ्या घरच्यांना यांनी दिले 30,000 आणि त्या बदल्यात सोनाराकडनं काढले 4 लाख. परत राष्ट्रपती पदक मिळालं. पण एक बरं झालं, त्या अष्टपुत्र्याला चांगला धडा भेटला. आता मानकामेकडनं 4 लाखातला निम्मा हिस्सा मागितला पाहिजे. बघू देतो का? 2 सप्टेंबर. च्या या धंद्यात काय राम नाही राहिला. पूर्वीसारखे दिवस कधी येणार कोणाला माहिती. या ATM कार्डाने आमच्या धंद्याचं फार वाटोळं करून टाकलो. हल्ली जंटलमन लोक घरात रोकड ठेवतच नाहीत. जसं लागल तेव्हा कधी बी ATMमध्ये जातात आणि पैसे घेऊन येतात. दागिन्याचं काय, ते बँकेच्या लाकरमध्येच ठेवतात. त्यामुळं घरफोडी करून बी 100-200च्या पलीकडं हाताला काय लागतच नाही. आता किती दिवस असा धंदा लासमध्ये करायचा? मला वाटतं धंद्याची लाईनच बदलून टाकावी. ज्या ATMने आपला धंदा बसविला त्याचाच आधार घ्यावा. लोकांना म्हणायचं बँकेतनं बोलतोय, ATMचा पिन नंबर सांगा. सांगितलं का पैसे आपल्याच खात्यावर वळवायचे. रात्रीची जागरणं नको, कोणाला मारहाण नको. एका जागी बसायचं, भरपूर कापड मिळवायचं. आमच्यातल्या काही जणांनी तो धंदा चालू बी केला. आपण बी सुरुवात करावी असं वाटते. पोलिसाचा हप्ता तर वाचन. हा धंदा बी बघू करून. जमलं तर जमलं, नाही थायच आपला वाडवडिलांपासून चालत आलेला धंदा, नाही का? श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सु. ल. खोडवळ लिखित कथा डायरी एका चोराची. ही डायरी कशी वाटली? प्रत्येक दिवशीची त्याची होणारी गंमत, धावपळ कशी वाटलं हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा कादंबरीचा अत्युच्च ठेवा. नमस्कार.